नर्मदे हर मित्रांनो, आज आम्ही तिसरी रात्र या आश्रमात काढली आणि पुढच्या प्रवासाला निघत आहोत. तत्पूर्वी आपल्याला त्या आश्रमाचं दृश्य दाखवतो. सुंदर आश्रम आहे, मंगलोरला आहे ते आश्रम. आणि हे बघा, मस्त गार्डन वगैरे आहे. हा एंट्री गेट आहे, ही बिल्डिंग आहे. त्यानंतर सुंदर सुंदर गार्डन आहे आणि खाली पलीकडच्या बाजूला मैया आश्रमाला लागूनच आहे. त्यानंतर इथे गायी पाळल्या जातात. काही मोठी मोठी वानर आहेत मोठे. आणि हा सर्व त्याचा परिसर आहे. इथे रात्री आम्हाला भोजन व्यवस्था केलेली आणि तिकडे पलीकडे गाड्या लागल्या, तिकडे आमची वस्ती होती. तर एवढा सुंदर प्रदेश आहे हा, खूपच छान आहे. खूपच छान गार्डन आहे इथे. आणि हे बघा, गोमातांच्यासाठी इथे बॅरिकेड लावून मस्तपैकी हा गेट बनवला आणि त्या अगदी स्वच्छंदपणे मस्तपैकी त्याच्यातच खाना खातात आणि त्याच्यातच फिरतात मस्तपैकी. आणि ह्या झाडाबिडांच्यात वानर खूप उड्या मारतात, नारळ वगैरे पाडतात. छान दृश्य आहे इथला एकदम. कोईचा नीलकंठ धाम. आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत. आता आम्ही नर्मदा मातेच्या तीरावर आलो आणि तिथे सुखदेवेश्वर म्हणून शिवमंदिर आहे, जिथे त्याने तपश्चर्या केली होती. ते मंदिर पुढे दिसतात ते नंदी महाराज. त्यानंतर हे आतला गर्भगृह आहे आणि त्याचं वरील बांधकाम नक्षीकाम छान आहे. त्यानंतर हे आतील दृश्य गाभाऱ्यातील. हे शिवलिंग खूपच छान आहे. हे बाहेरून मंदिर असं दिसतं. हे नंदीदेवांचं मंदिर. त्यानंतर आपण आता नर्मदा मातेकडे जाऊ. हे छान दृश्य आहे पूर्णपणे नर्मदा मातेचं. ही नर्मदा माता. त्यानंतर मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या आम्ही दुसऱ्या बाजूने गेलेलो. आणि ही कमानी दरवाजा समोरचा. मस्त प्रवास करून आम्ही आता हे बलबला कुंड बघायला आलो. ऐतिहासिक आहे थोडं. आणि त्याचं पाणी दाखवतो तुम्हाला कसं सतत बुडबुडे येत असतात. नर्मदे हर. सतत बुडबुडे येत असतात. पाणी काही गरम नाही आहे, थंडच आहे. नुसते बुडबुड येत असत. काय कारण आहे शास्त्रीय कारण त्याचं पण माहीत नाही. आणि एक स्थानिक व्यक्ती सांगत ते खूप खोल आहे. एखादा माणूस गेला तर ते म्हणे भेटणार पण नाही एवढं खोल आहे. तर ते पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडे आलो. खूपच छान आहे आणि रहस्यमय आहे थोडं. ही कश्यप मुनींची तपोभूमी आहे. तिकडे मंदिर पण आहे आणि त्याची एक अशी आख्यायिका आहे की कश्यप मुनी नर्मदेवरती आंघोळीसाठी जायचे नेहमी. तर नंतर ते वयोवृद्ध झाल्याने त्यांना जाता येत नव्हतं. त्याने इतर भरपूर सेवा केलेली नर्मदा माईची. मग नर्मदा माईने त्यांना सांगितलं तर मी तुझ्याबरोबर येतो.
फक्त तू मागे बघायचं नाही असं सांगितलं. तर ती नर्मदा माया त्यांच्या पाठी येत होती. पण हे मंदिर आहे अशा ठिकाणी आल्यावर त्यांनी मागं वळून बघितलं तर नर्मदा माया तिथंच थांबली. तेच हे कुंड आहे तिथे बुडबुडे निघतात. तर अशी आख्यायिका आहे. ही गंगा मायाच आहे, त्या नर्मदा मायाच आहे ही, आणि ती इथे प्रकट झाली कश्यप मुनीच्या आश्रमाजवळ. हे कश्यप मुनीच्या आश्रमस्थळावरती शिवमंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. त्याच्यातील हा नंदी आणि शिवपिंड तर एवढी सुंदर आहे, पाहतच राहा. हे पहा, पिंड एवढं सुंदर आहे ना, पितल्याचं आहे आणि पितल्याचा मुलामा दिलेला आहे. खूपच छान. सगळे हनुमानजी महाराज, दुर्गा मैया, हे शिवमंदिर ते बाहेरून असं दिसतं साधं. खूपच छान. नर्मदे हर. मित्रांनो, आज आम्ही हंसोटला पोचलो आणि हंसोटला पोचल्यावर विमलेश्वर मंदिरामध्ये आम्हाला यायचं होतं आणि तिथून आम्हाला समुद्र पार करायचं आहे. तर आम्ही आल्यावरती आम्हाला इथे टेंट लावलेले आहेत, त्यामध्ये व्यवस्था केलेली आहे आमची. ते आता पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचे टेंट लावलेले आहेत तिथे. हे या टेंटमध्ये आमची व्यवस्था आहे. ही महाराष्ट्रामधून आलेली आपली लोकं आहेत. यांनी अगोदर मस्तपैकी हरिपाठ वगैरे करून घेतलं, नंतर भजन वगैरे घेतलं. आता आरती म्हणतात शेवटला, आणि आरती ती दररोजची करायचीच असते, कारण का प्रत्येक परिक्रमा अशी याला संध्याकाळी आणि सकाळी अशी आरती करायची असते, कारण आपली गंगा माता बरोबर आणलेली असते. तर अशा प्रकारे ही आरती आता सार्वजनिकच होते. तसं आम्ही पण 5 जण प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ करत असतो. तर अशा प्रकारे हे टेंटमध्ये व्यवस्था केलेली आहे. सगळीकडे हे बघू शकता, सुंदर टेंट लावलेले आहेत आणि सर्व भक्तजनांची जुदा सरकारने उत्तमच व्यवस्था केलेली आहे. टेंटमधील आतील बाजू सर्वांना जादू वगैरे आणखी पूर्ण टाकून दिलेले आहेत. त्याच्यानंतर ही लोकं सगळी तर विश्राम करतील.